आपण काय करायचं आहे, पेपर बघायचा आहे 2025 म्हणजे मागील वर्षी झालेला मुंबई जिल्ह्याचा आपल्याला काय बघायचा आहे, पोलीस भरतीचा पेपर बघायचा आहे, जो जानेवारी महिन्यामध्ये झालेला. ठीक आहे, तो आता पेपर आपण बघूया. यामध्ये बघा, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? तर याचं उत्तर किती येईल? 5 प्रादेशिक विभाग आहेत. मग ते कोणते? तर 5 प्रादेशिक विभाग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठला येईल? मध्य, त्यानंतर वरचा जो आहे उत्तर, ठीक आहे, त्या खालचा दक्षिण प्रादेशिक विभाग, इकडचा जो येईल पश्चिम आणि पूर्व, असे आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य असे 5 प्रादेशिक विभाग इथं आहेत. आता गणित दिलेलं आहे आपल्याला, पुढचं आपण गणित बघू शकतो. प्रश्न क्रमांक 2, जर 8x - 4 बरोबर 3x + 6 तर x + 1 बरोबर किती? आपल्याला सोपं सोडवायचं आहे. मग हा सरळ तुम्ही लिहून घेऊ शकता. 8x काय करू शकता, 8x बघा, 8x - हे काय आहेत, हे काय आहेत, 3 आहेत, हे 3 इकडं आणा, अधिक 3x आहेत, ते किती येतील? -3x होतील, बरोबर. बरोबर पलीकडे काय होणार आहेत, हे -4 आहेत, ते पलीकडे गेले अधिक होतील, म्हणजे इकडे राहिले 6 आणि -4 पलीकडे गेले +4, असं समीकरण तयार होईल. 8x - 3x किती होणार आहे? 5x होतील. 5x बरोबर हे 10, एक्सची किंमत किती येईल? 5 दुनी 10, एक्सची किंमत किती येईल? एक्स बरोबर किती येईल? 2 येणार आहे, बरोबर. 5 दुनी 10, एक्सची किंमत 2 आली. मात्र तिने काय सांगितलं, x + 1 बरोबर किती? एक्सची किंमत टाका, त्यामध्ये हे एक्सची किंमत टाकली आपण, 2 अधिक कंसात टाका 1, त्याचा काय सांगितलं घन, 2 अधिक 3 1चा घन म्हणजे 3चा घन. 3चा घन किती येतं उत्तर? 3चा घन आपल्याला माहीत असायला पाहिजे किती येतं उत्तर. 3चा घन उत्तर तुमचं 9 येतं. किती येतं? 9 येते, लक्षात ठेवा. उत्तर याचं 9 येईल, म्हणजेच याचं उत्तर येईल उत्तर क्रमांक 2. आता 21,025चे वर्गमूळ किती? हे तुम्ही 1-2 कॅल्क्युलेशन फास्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल. याचं किंवा त्याचं तुम्हाला a + b वर्ग जे विस्तार सूत्र आहे त्याच्यानुसार तुम्हाला माहीत असेल तर त्यानुसार पण करू शकता. मात्र जास्त वेळ नव्हता, एक पहिला आणि दुसरा पर्याय करा. यामध्ये दुसरा पर्याय क्रमांक येईल तुमचा 145, त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पुढला बघू शकतो. प्रश्न क्रमांक पुढला आपल्याला बघायचा असेल तर पुढला आपण बघू शकतो. शुद्ध शब्द कोणता ओळखायचा? यामध्ये पारितोषिक दिलेलं आहे, पारितोषिक. त्यामध्ये त्यांनी काय केलं, वेलांटी आणि वेलांटी कोणते आहेत यामध्ये चेक करायच्यात. तर पारितोषिक या शब्दामध्ये तुम्हाला मी सांगतो, रीला पहिली वेलांटी येते आणि सीला पण पहिली वेलांटी येतो, त्यामुळे शुद्ध शब्द कोणता येतो तुमचा? ए. चौथ्याचं उत्तर ए तुमचं येईल, लक्षात ठेवा. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो हे माहीत पाहिजे. राष्ट्रपती असू दे, उपराष्ट्रपती असू दे, पंतप्रधान असू दे, उपपंतप्रधान असू देत, किंवा जे आमदार खासदार, ही सगळी जी बऱ्यापैकी पद्धत तीसुद्धा आपली किती कार्यकालांचा असतो? 5 वर्ष असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघू शकतो. खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही? ठीक आहे, यामध्ये केंद्र सरकार दिलेलं आहे, राज्य सरकार दिलेलं आहे, खाजगी संस्था यापैकी नाही. केंद्र सरकार मोडतं, राज्य सरकार मोडतंच, यापैकी नाही, हा काय विषय नाही. खाजगी संस्थासुद्धा मोडतात का नाही? तर मोडत नाहीत. खाजगी संस्था यामध्ये मोडत नाहीत, उत्तर येणार सी. खाजगी संस्था पण मोडतात केव्हा? जेव्हा 95% प्लस, जेव्हा एखाद्या खाजगी संस्थेने आपलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं असेल तर ती खाजगी संस्था या माहिती अधिकारच्या कायद्यात येते, RTI अंतर्गत येते. मग RTI कधी चालू झाला हा सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला पुढील एक्झाममध्ये येऊ शकतो, तर त्याची तारीख पण लक्षात ठेवा. 12 ऑक्टोबर 2005 RTI कायद्याला लागू झालेला आहे, लक्षात ठेवा. हा एक विषय महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पुढला बघू शकतो, 7वा प्रश्न क्रमांक. यामध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? मुंबई शहर घ्या आणि मुंबई उपनगर घ्या, हे दोन्ही जिल्हे मिळायचे आहेत, आणि यांचे दोन्ही जिल्हे मिळून एकूण लोकसभा मतदारसंघ किती आहेत? तर उत्तर तुम्हाला डायरेक्ट माहीत असायला पाहिजे. किती आहेत? 6 आहेत. मुंबई जिल्ह्याचा तुम्ही जेव्हा पेपर द्यायला जाणार त्यावेळी मुंबईची सगळी बारीक सारीक माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे तेथील घटकावर, तेथील प्रादेशिक घटकावर हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग यामध्ये कोणते आहेत मतदारसंघ? तर मुंबई उत्तर आहे, मुंबई दक्षिण आहे, मुंबई दक्षिण मध्य आहे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मध्य, मुंबई पूर्व मध्य, अशी काय आहेत? 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. म्हणजे या लोकसभेमधून 6 काय जातात? खासदार काय जातात? या दोन्ही जिल्ह्यातून निवडून जातात, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 8 बघायचा आपल्याला. राजू व रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे, तर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती आहे? सोपा प्रश्न आहे, शांत डोक्याने विचार केला तरी तुम्हाला यामध्ये लक्षात येईल. प्रमाण किती दिले? 4:3 म्हणजे 4/3, बरोबर. आपल्याला काय घ्यायचं आहे? गुणुले तुम्ही घेऊ शकता. काय दिले? उंची मीटरमध्ये दिल्या, ती सेंटीमीटरमध्ये घेऊ आपण.
120 करा, 120 करा, 1.2 मीटर म्हणजे 120 सेंटीमीटर म्हणा, बरोबर ना. मग आता 3चा भाग लागतो का, लागतो. 3 चोक 12 किती झाले, 3 चोक 12 हा 0, 4 चोक म्हणजे 40 चोक किती, 160 सेंटीमीटरचं उत्तर आलं. आता यामध्ये पर्याय तिने दिला मीटरमध्ये दिला, मग 160चं तुम्ही मीटरमध्ये कन्वर्टर करा. हां, तर तुम्ही किती येईल, 160 सेंटीमीटरचं 1.6 काय येईल, मीटर येईल. त्याचं उत्तर येऊ शकते 1.6 मीटर. म्हणजे ते पर्याय क्रमांक कोणते होते, त्याचं उत्तर ए. ठीक आहे, 8चं उत्तर 1. 9 बघा, 70 रुपयाला एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती आहे. 70चं खेळणं आहे, 70वरती जेव्हा तुमचं 10% काढा, सोपं काढा. 70वरती 10% म्हणजे किती, 7 रुपये मिळाले अधिक. ठीक आहे, आणि हे 15% सांगितले आणि वरले 5% म्हणजे 70चे 10% म्हणजे 7 होतात, तर 5 वरले किती होणार, 3.5 होतील. म्हणजे 70 अधिक 7 अधिक 3.5 म्हणजे 70 अधिक हे 10.5 किती होईल, 80.5. हे त्याचं उत्तर यायला पाहिजे 80.5 या किंवा 80.50. हे सी नंबरचं त्याचं उत्तर येईल. सी नंबर लक्षात ठेवा, किती येईल, सी नंबर. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सौम्य म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एकदम मऊ प्रकारचा असा सौम्य माणूस असतो, तो कसा सौम्य. उत्तर काय येईल, तीव्र. हा विरुद्धार्थी शब्द विचारलेला त्यांनी, विरुद्धार्थी. खालीपैकी ग्रॅमी पुरस्कार काय म्हटलेलं आहे, खालीपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण. पहिला भारतीय कोण हे आपल्याला माहीत पाहिजे. पहिला भारतीय कोण आहे, पंडित रविशंकर आहे, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित विश्वम भोट की उस्ताद झाकीर हुसेन. तर याचं उत्तर, अचूक उत्तर आहे पंडित रविशंकर आहे. मग पंडित रविशंकरविषयी तुम्हाला काय माहिती आहे. पंडित रविशंकरला जेव्हा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला, यांना ग्रॅमी पुरस्कार टोटल 5 मिळाले, ते पण लक्षात ठेवा, किती मिळालेत, 5. हा जो पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला तो त्यांना 1968मध्ये मिळाला. कधी, 1968मध्ये. त्यांचा एक अल्बम होता, तो नाव त्याचं वेस्ट मीट्स ईस्ट. वेस्ट आणि ईस्ट या दोन दिशा आहेत, म्हणजे वेस्ट मीट्स ईस्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या अल्बमसाठी त्यांना मिळालेलं आहे वेस्ट मीट्स ईस्ट. ठीक आहे, असं तो अल्बम केला आहे, त्या अल्बमसाठी त्यांना पहिला तो ग्रॅमी पुरस्कार मिळाला, हे पण ते लक्षात ठेवा. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मराठी भाषा गौरव दिन हा सोपा आहे, याचं उत्तर 27 फेब्रुवारीला असतो. कधी असतो, 27 फेब्रुवारी. मग का हा मराठी भाषा गौरव दिन कसा सुरू झाला, तर विष्णू वामन शिरवाडकर, वि. शिरवाडकर, त्यांनाच आपण काय म्हणतो, विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचं उर्फ नाव काय ते पण मराठीत विचारलं जातं, कुसुमाग्रज. यांच्या साहित्यातील अमूल्य योगदानाप्रती हा मराठी भाषा गौरव दिन त्यांना त्यांच्या योगदानाप्रती हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. वि. शिरवाडकर लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 13 बघायचा. खालीपैकी कोणती अभिजात भाषा नाही. आता काय दिलेलं आहे त्यांनी, कोणती अभिजात भाषा नाही. अभिजात भाषा म्हणजेच काय, जी भाषा प्राचीन. अभिजात भाषेला दर्जा कधी मिळतो, ती भाषा प्राचीन असायला पाहिजे, त्याचं संगोपन करून ठेवलेलं असायला पाहिजे, किंवा ती पण भाषा जी आहे ती 1500 वर्षी किंवा 2000 वर्षी जुनी असायला पाहिजे. ठीक आहे, अशा भाषांना काय दिला जातो, अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. मग आत्तापर्यंत अभिजात भाषा किती आहेत हे पण आपल्याला माहीत पाहिजे. ह्यात प्रश्न काय विचारला, मराठी खालीपैकी कोणती नाही. नाही हा असा प्रश्न विचारलेला आहे, विचारलेला नाही. मराठी आहे का, आहे. तामिळ आहे का, आहे. बंगाली आहे का, आहे. गुजराती ही काही नाही, हे त्याचं उत्तर येतं, लक्षात ठेवा. म्हणजे आणि सध्या किती आहेत अभिजात भाषा, 11 आहेत, ती लक्षात ठेवू शकता, हा एक मुद्दा. 17 गुणिले 29 बरोबर 493, तर 170 गुणिले 0.029 बरोबर किती. हा प्रश्न सोपा आहे, फारसा अवघड नाही. 17 गुणिले 29 आपल्याला दिलेलंच आहे त्याने, किती येतं, 400. 17 गुणिले 29 दिलेलं आहे, 400 किती येतं, 493 आलं, बरोबर. 493, 170 गुणिले 29 दिले. मग हा विषय सोडून जा. 170 गुणिले 29 किती येईल, 170. 17च्या ठिकाणी 170 घेतलं तर 1 शून्य वाढणार आहे, 4930 होणार आहेत. ठीक आहे, हा 29 आहे असंच समजा. मग याचाच अर्थ काय, 170 गुणिले 29 4930 आलं, तर 170 गुणिले 0.029 जेव्हा आपण गुणतो ह्याला गुणायचं नाही, सॉरी. जेव्हा 170ला 29नं गुणलं 170ला, तेव्हा किती आलं, 4930 आलं. मग 170ला जर आपण 0.029नं गुणलं तर किती येईल, 4930 येणारच आहे. मात्र घरं सरकायचा विषय फक्त यामध्ये राहतो. शून्याच्या पलीकडे किती घरं आहेत तेवढी अलीकडे सरकायचे, 1 2 3. मग 1 2 3 अलीकडे घरं सरकाय, 4.930 हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. मग हा पर्याय नाही हा 4.93 किंवा 4.930 हा पर्याय त्याचं
उत्तर येतं. 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? 1 मीटर म्हणा, सोपा आहे हा सुद्धा, काय विषय नाही यामध्ये. 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात म्हणजे प्रमाण काढायचं. 1 मीटर बरोबर 1 किलोमीटर प्रमाण काढायचं. 1 मीटरमध्ये एकच असणार आहे. एका किलोमीटरमध्ये किती असतात? मीटर 1000. मग किती असणार आहेत 1 मीटर बरोबर? याची तुलना करायची आपल्याला. किती असणार आहेत? मग हे 3 घरं आहेत. हे 3 घरं काय करायला पाहिजेत तुम्हाला? सरकून घ्यायला पाहिजेत. 3 घरं कसं घेणार आहे? हा एक लिहा, हा एकचं घर झालं 0, परत 0, परत पॉईंट, परत 0, म्हणजे 0.001 हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येईल. आता परत बघा प्रश्न क्रमांक 16 जो दिलेला आहे, NTZ, AGM, DGP, CGM यामध्ये विसंगत गट कोणता आहे? यामध्ये आता विसंगत गटसुद्धा फारसं काय अवघड आहे असं काय नाही. यामध्ये NTZ यामध्ये काय फरक आहे? N पासून T पर्यंत आणि T पासून Z पर्यंत असा +5 फरक आहे यामध्ये. ठीक आहे, +5 फरक आहे. त्यानंतर जर बघितलं A पासून G पर्यंत सेम आहे, 5 प्लस G पासून M +5. ठीक आहे, D पासून पुढलं घ्या +5 म्हणजे 5 घरं पुढं जायचं. आणि C पासून G पासून जातात तेव्हा कितीचा आहे? 4चा फरक पडतो आणि इकडं परत 5चा फरक पडतो. म्हणजे वेगळं काय 5चा फरक असलेली आहे ती पुढची अक्षरात, आणि इथं काय 4चा फरक पडतो. त्यामुळे विसंगत गट कोणता येणार आपला यामध्ये? गट हा CGM 4 नंबरला दिलेला आहे, त्यामुळे 4 नंबरचा काय यामध्ये विसंगत येईल. हलाल या शब्दाचा अर्थ काय? डायरेक्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हलाल म्हणजे काय? हलाल म्हणजेच काय? जे ग्रहण झाल्यानंतर आपलं हाल होतं त्याला हलाल म्हणू शकतो. म्हणजे हलाल म्हणजेच काय? विष हा त्याचा अर्थ आहे, लक्षात ठेवा. विष हे त्याचं उत्तर आहे. हलाल म्हणजेच काय? हलाल म्हणजे विष हे लक्षात ठेवा. आता पुढला प्रश्न तिने दिलेला आहे यामध्ये. बघा पुढला प्रश्न NDPS म्हणजेच काय दिलेलं आहे बघा. NDPS ॲक्टचे फुल फॉर्म काय? NDPS ॲक्ट. आता NDPSचा ॲक्ट यामध्ये तुम्ही डायरेक्ट तुम्हाला माहीत असेल तर ठीक, हे सगळं वाचण्यापेक्षा मी तुम्हाला त्याचा डायरेक्ट लॉंग फॉर्म सांगतो, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. NDPS ॲक्टचं फुल फॉर्म काय? तर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस ॲक्ट हा त्याचा आहे. हा त्याचा काय आहे? फुल फॉर्म आहे. आणि हा किती झालेला? 1985 झालेला आहे. हे पहिलंच उत्तर त्याचं आहे, लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता प्रश्न क्रमांक पुढला आपण बघू शकतो. खालीपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही म्हटले? नाही, एलिफंटा लेणी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, रायगड किल्ला आहे बरं का. मात्र तरीसुद्धा अजिंठा लेणी पण आहे, चारही वाटतात. मात्र रायगड किल्लाचं कसं आहे तुम्हाला सांगतो. हा रायगड किल्ला फक्त यामध्ये येत नाही, म्हणजे जागतिक वारसा स्थळ नाही. तर रायगड किल्ला सहित जे इतर किल्ले आहेत 11 आणि हा रायगड 12वा, याच्यासहित जो मराठी लष्करी भूप्रदेश आहे, म्हणजे पूर्ण 12 किल्ल्यांचा जो मराठी लष्करी भूप्रदेश आहे तो काय होतो? या जागतिक वारसा स्थळामध्ये येतो. मात्र फक्त रायगड स्वतंत्र म्हटला तर तो येणार नाही. याचं उत्तर सी येईल, हे लक्षात ठेवा. येत नाही तो. वांद्रा किंवा बांद्रावळी श्रीलंका कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला हे माहीत पाहिजे उत्तर तुम्हाला. त्या मुंबईशी सगळ्या घटकाचे विषय माहीत पाहिजे. 2009 हा काय करण्यात आला? सुरू करण्यात आला. हा श्रीलंकाची काय प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही बघितला तर त्याची लांबी सुद्धा विचारलेली आहे. तर किती आहे? 5.6 किलोमीटर याची लांबी आहे. काय क्वेश्चन पेपरमध्ये तो किती पदरी आहे, त्याला किती पदरी असं म्हटलं तर 8 पदरी आहे किंवा 8 पदरी आहे. तो तुम्ही बघितला तर बघा, असे 4 पदरी असे जाणारे रस्ते आहेत आणि 4 पदरी असे येणारे इकडे रस्ते आहेत. तो 8 पदरी आहे, लक्षात ठेवा. 21 बघा. 21 जर A-B यांच्या वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31:45 असेल तर सध्याचे वय किती असं त्यांनी विचारलेलं. सध्याचे वय. आता यामध्ये सोपं काय बघा, सोपं एकदम सोपं बघायचं आपल्याला. जर A आणि B यांच्या वयाचे प्रमाण किती दिलेले आहे? 3:5. 10 वर्षानंतर किती आहे? 31:45 आहे. म्हणजेच काय, 10 वर्ष पाठीमागे या तुम्ही. 31च्या 10 वर्ष पाठीमागे आल्यानंतर किती होणार? तर 21 होणार. आणि 45च्या पाठीमागे आले तर किती होईल? 35 होईल. डायरेक्ट उत्तर येतं तुमचं 10 वर्ष मागे आला तर. आणि हे प्रमाण 3:5 आहे का बघा, 21:35. तर कसं काढणार तुम्ही? 3:7 21 आणि 5:7 35. 7 गेले, 3:5 हे प्रमाण आलं का? आलं. म्हणजेच उत्तर काय येईल तुमचं? 21चं उत्तर काय येईल? ए येईल. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता प्रश्न पुढचा बघा.
2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. मग यामध्ये काय, एका तासामध्ये किती सेकंद असतात हे पहिल्यांदा माहीत पाहिजे. 3600 असतात. किती असतात? 3600. परत दुसऱ्यामध्ये 3600. परत हे 30 मिनटं घ्या, 30 मिनटामध्ये 1800 सेकंद येणार आणि राहिलेले 15 सेकंद त्यामध्ये मिळवा. या सर्वांची जर बेरीज केली तर तुमचं उत्तर काय येऊन जाईल, यामध्ये पर्याय क्रमांक ए म्हणजे 90 15 एवढे काय येतील सेकंद येतील, हे लक्षात ठेवा. खालील अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. खाली अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द काय करायचा, निवडायचा आहे. लक्षात ठेवा, काय करायचा, निवडायचा आहे. आता खालील अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा म्हटलेला आहे. मग यामध्ये अचूक, गुणकारी, रामाचा बाण, थोर पुरुष आणि राजा. रामबाणचा अर्थ काय होईल, अचूक गुणकारी हा त्याचा उत्तर येतं. रामबाण शब्दासाठी काय येईल, अचूक गुणकारी हे उत्तर येईल. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला माहीत पाहिजे. प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे. गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ. तर अमरावतीमध्ये आहे. लक्षात ठेवा. 1973 हे त्याचं उत्तर. म्हणजे 1973ला काय झाला, प्रोजेक्ट टायगर झाला. त्याच्या अंतर्गत म्हणजे मेळघाट येथील प्रोजेक्ट आहे तो अमरावतीमध्ये. 25वा उत्तर बघा तुम्ही, खालीपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे. कोणते माहीत असायला पाहिजे. राजीव गांधी आहे, संजय गांधी आहे, जवाहरलाल नेहरू आहे की यापैकी नाही. तर संजय गांधी आहे, म्हणजे SGNP आहे, म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघू शकतो. हे झालं 26वा प्रश्न. 26वा प्रश्न आपल्याला यामध्ये बघायचा आहे. जर एका शहराची लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर त्याच्या वाढीचे प्रमाण किती आहे. 20,000 आहे, 20,000चं 25,000 केलं म्हणजे किती टक्के वाढले, तोंडी निघू शकतो. 20,000चं 25,000 झालं म्हणजे 20,000चे तुम्ही भाग पाडा. 25चे किती होणार, 20,000चे भाग 5,000चा एक भाग होईल, 5,000चा दुसरा भाग होईल, 5,000चा दुसरा होईल, 5,000चा दुसरा होईल आणि 25चा परत एक 5,000चा एक भाग घ्या. काय, ठीक आहे. हे 4 भाग 100% बसले ना. परत हे भाग हे 25% भाग वाढला म्हणजे वरले 5,000 जेव्हा वाढले म्हणून ते काय झाले, 25 झाले. म्हणजेच हे किती टक्के झाले, 25% त्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे वाढीचे प्रमाण किती आहे याचं उत्तर जे येईल ते तर सोपं येईल. तोंडी काढलं तरी तुम्ही चालतं येतं. याचं तोंडी काढलं तर उत्तर तर चालतं, 25% येईल. 28%चे गुणोत्तराचे स्वरूपात रूपांतरित करा. 28% गुणोत्तराच्या स्वरूपात त्याला रूपांतरित करा असं त्यांनी सांगितलेलं 28%चं. 28% तुम्हाला संख्या दिली असेल तर यामध्ये काय फारसा बदल करायची काही गरज नाही. 25 काय म्हटले, यामध्ये पर्याय क्रमांक 1 बघा तुम्ही, त्यामध्ये पर्याय टाकून बघू शकता. ठीक आहे. 25 काय म्हटलं मी, 25x बरोबर ही किंमत टाका. 25x बरोबर 100 गुणिले 7 करा. 100 गुणिले 7 करा. 25x बरोबर 100 गुणिले 7 हे यामध्ये बसवायचं आहे. एक्सची किंमत किती येईल मग, 100 गुणिले 7ला हे करा, यानं काय करा 25नं डायरेक्ट भागा. 25 चोक 100, 7 चोक 28, x बरोबर 28 म्हणजे 28 उत्तर बरोबर येतं. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक कुठला येईल तुमचा, पहिला येईल. आता प्रश्न क्रमांक 28 आपण बघू शकतो. क्षणिक या शब्दाचा विग्रह सांगा. 28 क्षणिक या शब्दाचा विग्रह सांगा. क्षणिकचा विग्रह काय येईल यामध्ये, क्षण प्लस 1. क्षण प्लस 1 कुठं आहे, हां ठीक आहे. 29 गो प्लस ईश्वर याचं काय येईल, हे संधी काय येईल, गो प्लस ईश्वर किंवा तर काय येईल, गोश्वर, गोवेश्वर, गवीश्वर, गवीश्वर. तर काय येईल, गोश्वर हे येईल. लक्षात ठेवा. वाढवण बंदर म्हणजे याला वाढवण म्हणण्यापेक्षा वाढवण बंदर म्हणायचं आहे. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात येतं हे माहीत पाहिजे. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात येतं तर पालघरमध्ये येतं. लक्षात ठेवा. आणि कोणी विकसित केलेलं आहे, JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यानं काय केलेलं आहे ते विकसित केलेलं आहे, ते पण लक्षात तुम्ही ठेवू शकता. पुढे बघा, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडते हे माहीत पाहिजे आपल्याला. तर तुम्ही आता मुंबई जिल्ह्याचा पेपर देत असाल तर ते साहजिकचं उत्तर काय असणार आहे त्याचं, मुंबई तर असेलच. मुंबई, रत्नागिरी, रायगड काय येईल तर मुंबई त्याचं उत्तर येतं. रायगड येतं हे लक्षात ठेवा. शिवडी ते नावाशेवा हा सुद्धा दुसरा तो पर्याय आहे. आणि याचं अंतर पण लक्षात ठेवा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं 21.8 किलोमीटर आहे. 21.8 किलोमीटर आहे त्याचं उत्तर, लक्षात तुम्ही ठेवू शकता. 21.8 किलोमीटर त्याचं उत्तर आहे.
21.8 त्याचं काय आहे उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आपण कितवा घेतलेला आता 31वा झालेला. प्रश्न क्रमांक पुढचा आपण बघू शकतो. यामध्ये जर 2/9 दिले तर 4x दिले तर असेल तर एक्सची व्हॅल्यू किती असं दिलेलं आहे. मग हे सोपं आहे. 2/9 तुम्ही करू शकता. यामध्ये 2/9 बरोबर 4/x असं करा. ठीक आहे. मग यांचं काय असेल तर तुमचं समीकरण सोडून बघा. x बरोबर काय होईल तुमचं, x बरोबर काय होईल 4 × 9 भागिले हे 4 × 9 हे 9 आहेत काय इकडे छेदस्थानी जातील, भागिले हे काय 2 आहेत ते इकडे छेदस्थानी येतील. 9 × 36 2 किती येतील एक्सची किंमत, याची किंमत 18 येईल. लक्षात ठेवा. जेव्हा सोडवाल तुम्ही समीकरण त्याची किंमत 18 येईल. आता प्रश्न क्रमांक 33 बघा. GFC CFG तर RPJला काय येईल. यामध्ये काय केलेलं नाही बघा. GFC केलेला आहे आणि फक्त हा F मध्येच ठेवलेला बघा. Fला हा बघा यामध्ये आपण बघू शकतो. F काय केलेला मध्येच ठेवलेला आहे. Fचा F मध्ये केलेला आहे. फक्त हा Gची जागा कोणी घेतलेली आहे, Cने घेतलेली आहे. G पहिला इथं C पहिला आला, Cची जागा Gने घेतलेली आहे. एवढंच केलेलं आहे. म्हणजे मधलं लेटर आहे तसं ठेवलेलं आहे आणि शेजारची 2 अक्षर काय केलेली आहेत त्यामध्ये बदललेली आहेत. मग यामध्ये R काय होणार, शेवटी जाणार. मग शेवटी R कुठल्या कुठल्या ह्याच्यात येते का येते का. P काय राहणार मध्येच राहणार. P जागा बदलतो का नाही. मग JPR इथंच कळतं आणि जे इथं 3 नंबरला आता 1 नंबरला येणार. उत्तर काय येणार B. तेच उत्तर काय येईल B येईल. लक्षात ठेवा. परत बघा मनवंतर दिलेलं. मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा. मन प्लस अंतर, मन व प्लस अंतर, मनू प्लस अंतर किंवा मन व अंतर. तर याचं उत्तर येतं बऱ्यापैकी भरपूर अभ्यास झाला असेल तुमचा. याचं उत्तर येतं मनू प्लस अंतर. हे प्रश्न उत्तर येतं C नंबरचं. 35 बघा तुमचा पुढला प्रश्न. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. तुम्ही संधी विग्रह बघा त्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की कुठला दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. तर यामध्ये दुर्जन हा काय करतो या संधी विग्रहाच्या तो त्याचासुद्धा संधी विग्रह होतो, मात्र तो या तिघांपेक्षा वेगळा हा गटात बसतो, त्यामुळे दुर्जन त्याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक पुढला बघा. भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे. तर पहिली सोलार सिटी जर बघितली तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आहे. बरोबर, मध्य प्रदेशमध्ये आहे. सांची रायझन जो डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये तो आहे. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले. मनू भाकरचा खेळ तुम्हाला माहीत पाहिजे. मनू भाकर शूटिंग आहे, त्याचं उत्तर काय येईल शूटिंग येईल. प्रश्न क्रमांक 38 बघा. 10, 15, 25, 45, 85 अतिशय सोपा प्रश्न आहे. 10 5 15, 15 10 25, 25 20 45, 45 आणि 40 20 म्हणजे काय केलेलं आहे प्लस गुणुले 2चा फरक पडत गेलेला आहे. म्हणजे पहिली संख्या मध्ये आणि दुसऱ्या संख्येमध्ये 5चा फरक पडला आहे. दुसऱ्यात आणि तिसऱ्यात 10चा, म्हणजे जे अंतर आहे त्याच्यात डबल फरक पुढल्या संख्येत पडत गेलेला आहे. म्हणजेच काय 45 40 85 झालं. मग 85 40चा फरक पडला, त्याच्यात 40चा डबल फरक 85 80 की 85 80 किती येईल 165 येईल. म्हणजे 38चं उत्तर किती येईल 165 हे त्याचं काय उत्तर येईल. 38 नंतर बघितला प्रश्न क्रमांक 39 बघायचा आपल्याला. यामध्ये DK FN HQ आणि अशी दिलेली आहे सिरियल. मग 34 सिरियलचं काय येईल. यामध्ये काय फरक आहे नेमकं समजलं पाहिजे. D आणि K यामध्ये काय बघा. D आणि K यामध्ये 6 अक्षर काय झालेले आहेत. D आणि K मध्ये किती अक्षर प्लस झालेले आहेत. D आणि K मध्ये प्लस 6 अक्षर प्लस झाले आहेत. F आणि N मध्ये किती झाले आहेत. यामध्ये अंतर आहे F पासून N पण प्लस 7 अक्षर पुढे गेलेलं आहे. H आणि Q प्लस 8 गेलेलं आहे. मग सिरियल कशी झाली 6 7 8. मग पुढं काय होईल प्लस 9 येईल. असे प्लस 9 कुठले अक्षर येणार आहे J आणि S. यामध्ये काय J पासून पुढे जाताना प्लस 9 अक्षर पुढे अक्षरे म्हणतो लेटर पुढे जातात, हे लक्षात ठेवा. आता खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. पूर्वरूप संधी ओळखायची आपल्याला खालील पर्यायी उत्तरातून. मग देवालय आहे का, चांगलेसे आहे, दिग्विजय आहे का मनोरथ आहे. यामध्ये बघा पूर्वरूप संधी म्हणजे काय. पहिलं पद आणि दुसरं पद, दुसऱ्या पदातील पहिले जे हे पहिल्या पदात दुसऱ्या पदातील पहिला अक्षरच काय होतो लोप होतो. असे जे त्याला काय म्हणतो आपण पूर्वरूप संधी म्हणतो. देवालय होते का, देवा प्लस आले आहे तसं दोन्ही पद राहतात. दिग्विजय दिग्वी प्लस अजय राहतात. मनोरथ मनो प्लस रथ राहतात. चांगलेशेची फोड कशी चांगले प्लस असे मग काय होतं चांगलेशे. म्हणजे याचं कसं होतं चांगले प्लस
असे असं त्याची फोड होते. मग हे चांगले तसंच राहतं. यातलं असेमधलं हा निघून जातो, लोप होतो आणि चांगलेसे असा काय तो त्याची पूर्वसंधी होते. पूर्वसंधी तयार होते, हे लक्षात ठेवा. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाव मानव, माणूस, मनुष्यत्व, मानवी हे आपल्याला माहीत आहे. मनुष्यत्व अतिशय सोपं आहे. मनुष्यत्व हे काय त्याचं भाववाचक नाम आहे, त्यामध्ये भाव आहे. हार्दिक सिंग म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढला, खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हार्दिक पांड्या असेल तर क्रिकेट येणार. इथं हार्दिक सिंग आहे, कन्फ्युजन करायचं नाही. हा काय हार्दिक सिंग हॉकी आहे. तुम्ही जर कुठली हॉकीची लीग बघत असेल, इंडियन हॉकी लीग, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल हार्दिक सिंग किती महत्त्वाचा खेळाडू आहे तो. 43 बघा, भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? म्हणजे ज्यामध्ये सायबर म्हणजे काय, ऑनलाईन फ्रॉड वगैरे होतात, ऑनलाईन एडिटिंगचं काम करून काहीतरी लोक चुकीची कामं करतात, अशा अनेक काय गोष्टी आहेत त्यामध्ये सायबर फ्रॉड केला जातो. ठीक आहे. एखाद्या OTPतून आपले पैसे जातात निघून, बँकेमध्ये फ्रॉड होतो ऑनलाईन, अशा अनेक फ्रॉड आहेत जे ऑनलाईन होतात. मग याची सुरक्षा व्हावी आणि अशी एखादी घटना झाली तर त्याचा लगेच प्रतिसाद आपल्याला खालीलपैकी कशातून मिळतो, असा तो प्रश्न आहे. CBIमधून होतो, NIMमधून, सायबर क्राईम सेलमधून मिळतो की CERT-IN यातून मिळतो? तर याचं उत्तर अचूक आहे ते CERT-IN आहे. काय CERT-IN आहे? CERT-IN म्हणजेच काय, याचा लॉंग फॉर्म थोडासा वेगळा आहे. ठीक आहे. CERT-INचा लॉंग फॉर्म इथून चालू होतो. इंडियन, I म्हणजे इंडियन, C म्हणजे कॅम्प्युटर, इंडियन कॅम्प्युटर, E म्हणजे इमर्जन्सी, R म्हणजे रिस्पॉन्स टीम. लक्षात आलं? इंडियन कॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही संस्था काय, सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी काय आहे, जबाबदार आहे. CERT-IN लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक पुढला बघा, जर जुलैला VKZM असे लिहिले तर जूनला कसे लिहाल? हा प्रश्न अतिशय सोपा आहे. जुलैला काय म्हटलेलं आहे, मग जे आणि यूमध्ये किती अक्षराचा फरक आहे बघा. जे आणि व्हीमध्ये तुम्ही बघू शकता करून, +12 अक्षरांचा फरक आहे. किती आहे? +12. यू आणि केमध्ये कितीचा फरक आहे? यू आणि के, यूमध्ये आणि केमध्ये, के दुसरं अक्षर घ्या. यू आणि केमध्ये +12 आहे. यल आणि वायमध्ये किती असेल? सॉरी, हा +16चा आहे. यल आणि वायमध्ये किती आहे? परत 12चा आहे. वाय आणि यममध्ये +12चा आहे. हीचं जेव्हा तुम्ही असा जो फरक होईल 12, 16, 12, 12, तसाच या जूनमध्ये सुद्धा होईल बघा. जे पहिले 2 अक्षर तुम्हाला सांगतो, मग जेचं काय येईल, मग परत व्ही येईल. मग यामध्ये व्ही इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. परत यूचं काय होईल, प्लस तुम्ही 16 अक्षर गाठल्यावर के येईल. मग इथे एक के आहे पर्याय क्रमांक 2मध्ये आणि इथे एक के आहे. बरोबर, इथे एक के आहे, लक्षात ठेवा. आता राहिला प्रश्न तिसरा, यांच्या बदल्यात काय येईल जेव्हा +12 जातील तेव्हा, किंवा प्लस तुम्ही असं म्हणू शकतो +18 जरी घातलं तरी चालेल तुम्हाला. ती त्या सिरियलमधलीच गोष्ट आहे. मग हा एफ येईल आणि त्यानंतर ओ येईल. म्हणजेच काय येईल, जूनला काय येईल, VKFO हे त्याचं उत्तर येतं, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पुढला 45, याची बेरीज करायची. 1/12, 1/15 आणि 1/20. 1/12 मी करून देतो, अधिक 1/15 अधिक 1/20. आता छेद का समान करून घ्या. 12 चौक 4च होणार नाही, छेदी किती 15 आहे ना. 12 चौक 12 पंचे 60 होईल, 15 चौक 60 होईल आणि 20 त्रिक 60 होईल. ठीक आहे. 12 पंचे किती झाले 60, अधिक 15 चौक, हे सगळे 60 60 60 होणार आहेत. 60 60 तयार झाले. म्हणजेच काय, 12 पंचे 60 म्हणजेच काय झालेलं आहे, 5/60 अधिक किती येणार, 4/60 अधिक 3/60. यांची बेरीज करा, किती येईल बघा. 5 आणि 4 9 आणि 3 12, 12/60 हे त्याचं उत्तर येतं. 12/60. यामध्ये दिला का पर्याय, 1/9, 1/5, 1/10 आणि 1/3. 12/60 म्हणजे आता याचं लघुरूप काढू आपण, किंवा 12×1 = 12, 12×5 = 60, 1/5 आहे का, आहे बी 1/5. याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर काय येईल, मग बी हे त्याचं उत्तर येईल, लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक आपण पुढला घेऊ. प्रश्न क्रमांक 46 घ्यायचा आहे. सौंदर्य हे कोणते नाम आहे? सौंदर्य हे कोणते नाम आहे? सौंदर्य म्हटले, सौंदर्य. विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम, सगळी नामं तुम्हाला झालेत. विशेष नाम तर नाही, सामान्य नाहीच आहे, सर्वनाम तर नाहीच नाही. हे काय, भाववाचक नाम आहे. खालीपैकी एकवचनी शब्द कोणता? एकवचनी म्हटले, एकवचनी त्यामध्ये तुम्ही यूज करा. एक पर्वत, अनेक पर्वत, म्हणजे दोन्ही त्याचंच येतंच. एक विषय, अनेक विषय,
एक विषय पण असतो, अनेक विषय असतात. एक बोका अनेक बोके, एक बोका, एक म्हणजे एक बोका येऊ शकतो, एक हत्ती अनेक हत्ती, त्याचं पण तेच होतं. त्यामुळं माझ्या माहितीनुसार याचं उत्तर काय येईल, बोका येईल. 48 बघा प्रश्न, कोणत्या संस्थेने कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केली? आपल्याला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त जी गोष्ट न्यूजमध्ये होती ती म्हणजे कोविड-19. लक्षात आले? ती त्याला घोषित महामारी घोषित कोणी केली? WHO या जागतिक संस्थेने. WHO म्हणजेच काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी ती केलेली आहे. बरोबर ना? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मग केव्हा केली असा पण एखाद्या वेळी प्रश्न येईल. घोषणा केव्हा केली, त्याची डेट काय, हा इथं महत्त्वाचा प्रश्न येतो. 11 मार्च 2020, 2020 लक्षात ठेवा. 11 मार्च 2020ला काय केलेलं आहे, ती घोषणा घोषित केलेली आहे. आता पुढं बघू शकतो आपण, देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, देशाचा काय म्हटलं, दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणले, म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न दिलेला आहे, दुसरा म्हटलेला आहे, इथं चुकायचं नाही, पहिला दुसरा. दुसरा म्हटला तर याचं पहिलं उत्तर येतं अनिल चव्हाण यांचं केलेलं आहे. मग यामध्ये तुम्ही मला सांगायचं आहे पहिला फर्स्ट CDS कोण आहे, देशाचा पहिला CDS, हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली सांगायचं आहे, देशाचा पहिला CDS कोण. ठीक आहे. आणि प्रश्न आजचा शेवटचा किंवा आजच्या लेक्चरमधला, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये? आपण क्वेश्चन पेपर कोणता सोडवली, मुंबई जिल्हा पोलीस भरती. तर तुळशी तलाव साहजिकच असू शकतो मुंबईचा, तरी पण कन्फर्म करणं गरजेचं आहे. पुणे, नागपूर, मुंबई, तर तुळशी तलाव मुंबईचाच आहे, हे लक्षात ठेवा. 50चे आज इथं प्रश्न घेतले आपण. बाकीचे 50 प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.